घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वेळी जबरी चोरी व घरफोडी करणारे आरोपी सुनील उर्फ पोट्या विलास मध्ये व धनंजय संजू काळे यांच्या घोडेगाव पोलीस ठाण्याने स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या मदतीने मुसक्या आवळल्या आहेत। घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 19/11/2025 रोजी रात्रग्रस्त दरम्यान निर्मनुष्य ठिकाणी 3 संशयित इसम एका निविना नंबर प्लेट मोटरसायकलसह आढळून आले। यावेळी त्यांना पोलिसांची चाहूल लागताच पळताना एक जण ताब्यात मिळाला व दोघे अंधारामध्ये पळून गेले होते। त्यावेळी ताब्यातील इसम नामे सुनील उर्फ पोट्या विलास मध्ये राहणार जवळा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांच्यातील प्राथमिक चौकशी केली असता तसेच त्यांच्याकडे मिळून आलेल्या गाडीची पडताळणी केली असता त्याने घरफोडी करण्यासाठी आल्याचे कबूल केले। त्यानंतर आरोपीला विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्याने पळून गेलेल्या दोघांच्या सोबत घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत यापूर्वी रात्रीच्या वेळी जबरी चोरी व घरफोडी करून दागिने व रोख रक्कम चोरी केली असल्याची कबुली दिलेली होती। नमूद इसमाचा पूर्व इतिहास पडताळला असता आरोपीवर शिक्रापूर पोलीस ठाणे येथे सन 2016 मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली होती। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींपैकी आरोपी धनंजय संजू काळे राहणार गुनोरे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेतले होते। नमूद दोन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक करून तपासात आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले काही दागिने, पैसे व गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल कटावणी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे। भीमाशंकर टाइम्स, घोडेगाव।